नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीच्या 2026 च्या पेपरला आलेले जीके जीएस म्हणजे सामान्य आणि या विषयाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीच्या पुढच्या होणाऱ्या पेपरसाठी तयारी करताय आणि त्यासाठी तुम्हाला झालेल्या पेपरमधील प्रश्नांचा सराव करायचा आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि जर व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली तर व्हिडिओला लाईक देखील करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, मानवाला सर्वप्रथम कोणत्या धातूचा शोध लागला? मित्रांनो, मानवाला सर्वप्रथम तांबे या धातूचा शोध लागला। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, तर पर्याय बी, मानवाला सर्वप्रथम तांबे या धातूचा शोध लागला। आणि मित्रांनो, त्यामुळेच हा शोध कधी लागला होता, तर अश्मयुगाच्या शेवटी। आणि त्यामुळे मित्रांनो, तिथून पुढच्या कालखंडाला काय म्हणतात, ताम्रपाषाण युग, याच्यामध्ये आपण तांबे आणि दगड दोन्हीचा वापर केलेला होता। पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 2, मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? आता मित्रांनो, मुळशी या ठिकाणी टाटा कंपनी धरण बांधत होते आणि याच्या विरोधात 1921 ते 1924 या कालावधीमध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आले। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी। लक्षात ठेवायचं आहे, मुळशी सत्याग्रह का झाला, कारण या ठिकाणी टाटा कंपनी धरण बांधत होती। आणि पुढे हा सत्याग्रह कधी झाला, 1921 ते 1924 या कालावधीमध्ये झाला। त्यासोबतच नेतृत्व कोणी केलं, सेनापती बापट यांनी। आणि मित्रांनो, सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय, पांडुरंग महादेव बापट। ठीक आहे, पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 3, कैसर ए हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? या ठिकाणी पहा, रवींद्रनाथ टागोर यांना होती, महात्मा गांधी यांना देखील कैसर ए हिंद पदक मिळालं होतं, तसेच पंडित रामबाईंना देखील ही पदवी देण्यात आली होती। परंतु न्यायमूर्ती रानडे यांना कैसर ए हिंद ही पदवी देण्यात आली नव्हती। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय ए, न्यायमूर्ती रानडे यांना कैसर ए हिंद ही पदवी नव्हती। तसेच मित्रांनो, यांना राव बहादूर नावाची पदवी देण्यात आलेली होती। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? भारताच्या अधिकृत भाषा कुठे आहेत मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये, 8व्या परिशिष्टामध्ये। आणि मित्रांनो, एकूण किती भाषा आहेत, 22 आहेत। त्यामध्ये संथाली आहे, सिंधी आहे, मारवाडी आहे, मराठी आहे, परंतु मारवाडी नाही। म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय डी, मारवाडी ही भारताची अधिकृत भाषा नाही किंवा 8व्या अनुसूचीतील 22 भाषांमध्ये याचा समावेश होत नाही। प्रश्न क्रमांक 5, वायफाय हे नेटवर्क कोणते आहे? या ठिकाणी पहा, वायफाय म्हणजे काय, वायरलेस फिडिलिटी। आता म्हणजे हे काय झालं मित्रांनो, वायरलेस नेटवर्क झालं, बिनतारी यंत्रणा झाली। ठीक आहे, पर्याय सी आपलं उत्तर आहे। वायफायचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा, वायरलेस फिडिलिटी। प्रश्न क्रमांक 6, राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते? या ठिकाणी पहा, जर भारतीय राज्यघटनेच्या कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आली तर त्यावेळी जे आर्थिक व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन कोण करेल, तर आर्थिक व्यवहार विभाग। म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी, इकॉनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंट। ठीक आहे, आता मित्रांनो, 360 नुसार आर्थिक आणीबाणी लावली जाते आणि आतापर्यंत किती वेळा अशी आणीबाणी लावली गेलेली आहे, तर एकदाही नाही। आतापर्यंत कलम 360 नुसार एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही। प्रश्न क्रमांक 7, गुगलच्या होल्डिंग कंपनीला काय म्हणतात? मित्रांनो, गुगलची होल्डिंग किंवा पॅरेंट कंपनी कोणती आहे, तर तिचं नाव आहे अल्फाबेट। गुगलची पॅरेंट कंपनी आहे अल्फाबेट, पर्याय बी। आता या संबंधी विचारला जाणारा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, गुगल या कंपनीची स्थापना कोणी केली? आता मित्रांनो, यासारखे अनेक प्रश्न आपण आपल्या फ्री आणि पेड दोन्ही टेलिग्राम चॅनलवर भरपूर वेळा पाहिलेले आहेत। आणि मित्रांनो, जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल, गुगलची स्थापना कोणी केली, तर कमेंट करून सांगा। आणि येत नसेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि मित्रांनो, जर तुम्हाला पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर ते कसं करायचं आहे, तर आपण काय देतोय, 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका पोलीस भरतीसाठी। आणि मित्रांनो, या प्रश्नपत्रिकांसोबत स्पष्टीकरण देखील आहे। तसेच आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज 400+ प्रश्न देतोय, ज्याच्यामध्ये सकाळी 50 चालू घडामोडी प्रश्न असतात, त्यानंतर एक मराठीचा टॉपिक असतो ज्याच्यावर आपण 150 ते 200 प्रश्न घेतो, त्यानंतर तिसरा विषय असतो मिक्स मराठी आणि जीके, याच्यामध्ये आपण जवळजवळ 200 प्रश्न घेतो। आणि मित्रांनो, रात्रीनंतर याच्यावर आपण 100 जीकेचे प्रश्न घेतो। अशा प्रकारे दररोज 400+ प्रश्नांचा सराव आपण या पेड टेलिग्राम चॅनलवर करत आहोत। आणि मित्रांनो, हे तुम्हाला कसं मिळणार आहे, फक्त 60 रुपयांचा
30 प्रश्नपत्रिकांचा संच खरेदी करायचा आहे. तो खरेदी केल्यावर तुम्हाला लगेचच आपल्या या पेड टेलिग्राम चॅनलवर ॲड केलं जाईल, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पोलीस भरतीच्या महत्त्वाच्या पेपरसाठी तयारी करता येईल. आणि मित्रांनो, या पेड टेलिग्राम चॅनलवरचे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या पोलीस भरतीला विचारण्यात आलेले होते किंवा विचारण्यात येतील. आता जर आपण नवी मुंबईच्या पेपरचा विचार केला तर नवी मुंबईच्या पेपरमध्ये आपले 40 प्रश्न आले होते. ठीक आहे, जीके आणि मराठीचे मिळून 40 प्रश्न आपल्या नवी मुंबईच्या पेपरला आपल्या या पेड टेलिग्राम चॅनलवरून आले होते. त्यामुळे जर तुम्हाला मुंबईसाठी किंवा नागपूरसाठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर नक्कीच तुमच्यासाठी हे पेड टेलिग्राम चॅनल खूपच फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करा. खरेदी कसं करायचं आहे हे आपण डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8, रस्ता सुरक्षा सप्ताह कोणत्या महिन्यात साजरा केला जातो? दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो, म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. प्रश्न क्रमांक 9, जंतर मंतर कोणत्या शहरात आहे? मित्रांनो, जंतर मंतर नावाची इमारत विचारलं की जंतर मंतर हे कुठं आहे? जयपूरमध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए. जयपूर कुठे आहे? राजस्थानमध्ये आहे. आता मित्रांनो, यावर पुढचा महत्त्वाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जगातील पहिलं वैदिक घड्याळ कोणत्या ठिकाणी स्थापन केलं गेलं? तर मित्रांनो, हे मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी स्थापन करण्यात आलं, परंतु या ठिकाणी जंतर मंतर नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी हे घड्याळ स्थापित करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, परंतु जर आपल्याला जंतर मंतर फक्त विचारलं तर ते कुठे आहे? जयपूरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10, फास्ट ट्रॅक प्रणाली कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? मित्रांनो, फास्ट ट्रॅक प्रणाली आहे ती RFID वर आधारित आहे. म्हणजे काय? तर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनवर आधारित आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. RFIDचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. प्रश्न क्रमांक 11, राज्यघटनेच्या अनुच्छेद 311 अन्वये कोणाला सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे? राज्यघटनेच्या कलम 311 अन्वये नागरी सेवकांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार या ठिकाणी पर्याय सी, नागरी सेवकांना. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? भारतीय राज्यघटनेच्या कलम 143 नुसार भारताचे राष्ट्रपती आहेत ते सर्वोच्च न्यायालयासोबत सल्लामसलत करू शकतात किंवा सर्वोच्च न्यायालयाला सल्ला मागू शकतात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, कलम 143. प्रश्न क्रमांक 13, स्नॅपचॅट हे काय आहे? स्नॅपचॅट हे एक सोशल मीडिया आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 14, लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते? मित्रांनो, लिंबू, संत्री, मोसंबी यांच्यामध्ये सायट्रिक ऍसिड असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, सायट्रिक ऍसिड. तर मित्रांनो, लॅक्टिक ऍसिड कशामध्ये असतं? दूध, दही, ताक. टार्टारिक कशामध्ये असतं? चिंचेमध्ये असतं. आणि ऍसिटिक ऍसिड व्हिनेगारमध्ये असतं किंवा इतर व्हिनेगार सारख्या पदार्थामध्ये असतं. तर मित्रांनो, आणखी एक राहिला आवळा. आवळ्यामध्ये कोणतं असतं? आवळ्यामध्ये ॲस्कॉर्बिक ऍसिड असतं, म्हणजेच व्हिटॅमिन सीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. ठीक आहे, पुढे पहा. प्रश्न क्रमांक 15, टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? मित्रांनो, टिळकांना लोकमान्य पदवी आहे ती जनतेने दिलेली आहे. कोणी? जनतेने, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16, NHAI या संस्थेच्या नावाचे पूर्ण रूप काय आहे? नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजे पर्याय ए. प्रश्न क्रमांक 17, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, पंडित रविशंकर कोण आहेत? तर एक सतार वादक आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय डी, सितार किंवा सतार वादक आहेत. प्रश्न क्रमांक 18, डी गुकेश ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, डी गुकेश हा खेळाडू ही नाही, हा आहे तो, त्याचं नाव काय पूर्ण? दोम्माराजू गुकेश. हा अत्यंत प्रभावी आणि तरुण बुद्धिबळ खेळाडू आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, चेस म्हणजेच बुद्धिबळ. डी गुकेश कोणत्या राज्याचा आहे? तर हा तामिळनाडू या राज्याचा आहे. पुढे पहा. प्रश्न क्रमांक 19, पद्मदुर्ग हा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? पद्मदुर्ग हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी पाकिस्तानात कोण सत्तेवर होते? बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी मित्रांनो, म्हणजेच 1971 साली पाकिस्तानमध्ये याह्या खान हे सत्तेवर होते, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय ए, याह्या खान.
प्रश्न क्रमांक 21, असहकार चळवळी दरम्यान कोणी सर या पदवीचा त्याग केला? या ठिकाणी पाहायचं आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी 1919ला झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर या पदवीचा त्याग केलेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे, रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 22, बीबी का मकबरा कुठल्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. आता मित्रांनो, यामध्ये बीबी म्हणजे कोण, यांचा मकबरा कोणी बांधला, या कोणाच्या पत्नी होत्या, यावर अनेक प्रश्न आपण आपल्या ऑलरेडी झालेल्या व्हिडिओवर किंवा आपल्या पेड टेलिग्राम चॅनलवर पाहिलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला याबद्दल पूर्ण माहिती हवी आहे तर आधीचे व्हिडिओ पहा किंवा आपलं पेड टेलिग्राम चॅनल जॉईन करा. प्रश्न क्रमांक 23, 1932 मध्ये इंग्लंडचे कोणते पंतप्रधान यांनी जातीय निवाडा जाहीर करून हरिजनांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्याचे मान्य केले? तर या ठिकाणी पहा, 1932 साली रॅमसे मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, पुणे जिल्ह्यातील शिरूर या तालुक्यामध्ये वडू हे गाव आहे, ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, शिरूर. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहेत? हू वेअर द शूद्राज हे आहे, बरोबर आहे. इंडिया इन ट्रान्झिशन, मित्रांनो या ठिकाणी हे पुस्तक यांचं नाही. ठीक आहे, हे कोणाचं आहे? मानवेंद्रनाथ रॉय यांचं आहे. पुढे स्टेट्स अँड मायनॉरिटीज, मित्रांनो हे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि थॉट्स ऑन पाकिस्तान हे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणजे फक्त 1, 3 आणि 4 ही पुस्तकं आहेत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहेत. इंडिया इन ट्रान्झिशन नाही. हे कोणाचं आहे? मानवेंद्रनाथ रॉय यांचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे, 1, 3 आणि 4. प्रश्न क्रमांक 26, रायगड किल्ला कोणत्या नदीकाठी पाचाड येथे वसलेला आहे? रायगड किल्ला आहे तो मित्रांनो सावित्री या नदीकाठी पाचाड या ठिकाणी वसलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? रायगड किल्ला सावित्री नदीकाठावर आहे. प्रश्न क्रमांक 27, लोकसभेचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी भरले होते? आता या ठिकाणी पहा, लोकसभेची स्थापना कधी झाली? 1951 साली. आणि मित्रांनो, पहिलं अधिवेशन आहे ते 1952 साली भरलं होतं. आणि याचे अध्यक्ष कोण होते? तर लोकसभेचे सभापती गणेश वासुदेव मावळणकर. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय डी, 1952 साली लोकसभेचं पहिलं अधिवेशन भरलेलं होतं. प्रश्न क्रमांक 28, 1 GB म्हणजे किती MB? या ठिकाणी पहा, 1 GB म्हणजे 1024 MB, पर्याय सी. 1 TB म्हणजे 1024 GB. अशा प्रकारे आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. 1024 KB बरोबर काय? 1 MB. ठीक आहे, 1024 MB म्हणजे 1 GB आणि 1024 GB म्हणजे 1 TB. अशा प्रकारे पुढे वाढत जातं. प्रश्न क्रमांक 29, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीचे प्रमुख प्रवर्तक कोण होते? याची स्थापना मित्रांनो, हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीची स्थापना 1928 साली करण्यात आली होती. आणि मित्रांनो, याचे मुख्य प्रवर्तक आणि सरसेनापती कोण होते? तर चंद्रशेखर आझाद हे होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 30, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता कोणाकडे सोपवण्यात आलेली आहे? राज्याची कार्यकारी सत्ता आहे त्या राज्यघटनेच्या कलम 154 अनुसार राज्यपालांकडे सोपवण्यात आलेली आहे. पर्याय बी आपलं उत्तर आहे. तरी देखील राज्यपाल हे राज्याचे नाममात्र प्रमुख असतात. ठीक आहे, मुख्य प्रमुख कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 31, संसदेचे नेते कोणाला मानले जाते? मित्रांनो, संसदेचे नेते कोणाला म्हणायचं? तर संसदेमध्ये असलेल्या गटाचे मुख्य नेते म्हणजेच पंतप्रधान हे संसदेचे नेते मानले जातात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी. ठीक आहे, संसदेचे नेते कोण? पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? या ठिकाणी पहा, जर उत्तरेला गेलं तर अति उत्तरेकडे कोणती आहे? दमणगंगा. आणि अति दक्षिणेला कोणती आहे? तेरेखोल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. कोकणातील सर्वात दक्षिणेकडील नदी तेरेखोल आणि सर्वात उत्तरेकडील नदी दमणगंगा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, इकिगाई हे या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, इकिगाई हे पुस्तक आहे हेक्तर गार्सिया यांचं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी, हेक्तर गार्सिया यांचं पुस्तक कोणतं आहे? इकिगाई. प्रश्न क्रमांक 34, वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत व सर्व सत्य वेदांमध्येच आहे असे प्रतिपादनारे सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे कर्ते कोण? या ठिकाणी पहा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला?
तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, वेद हेच खरे धर्मग्रंथ आहेत असं तत्वज्ञान कोणाचं होतं, तर आर्य समाजाचं होतं. आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनीच केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. बोरघाट आणि वरंधा घाट उतरून कोणत्या जिल्ह्यातून कोकणात उतरता येते? या ठिकाणी पाहायचं आहे, बोरघाट पुणे आणि मुंबई दरम्यान आहे आणि वरंधा घाट पुणे आणि महाड म्हणजे रायगड दरम्यान आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, तर पुण्यातून मुंबईला किंवा कोकणामध्ये जाण्यासाठी बोर किंवा वरंधा घाट लागतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणास राष्ट्रसभेतील मवाळ गटाचे पुढारी म्हणून संबोधता येणार नाही? या ठिकाणी पाहायचं, तर राष्ट्रसभेमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट होते. मवाळ गटामध्ये प्रमुख नेते कोण होते, गोपालकृष्ण गोखले. परंतु जहाल गटामध्ये कोण होते, लाल बाळ पाळ म्हणजेच लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. आणि मित्रांनो, या तिघांचे अनुयायी कोण होते, अरविंद घोष. म्हणजे या ठिकाणी काय झालं, अरविंद घोष हे मवाळ गटाचे नसून जहाल गटाचे होते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे. इतर तीन मवाळ गटाचे होते. प्रश्न क्रमांक 37. 24 सप्टेंबर 1932 रोजी महात्मा गांधी व कोणाच्या मध्ये पुणे करार घडून आला? या ठिकाणी पाहायचं आहे, 24 सप्टेंबर 1932 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झालेला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी. महात्मा गांधींच्या वतीनं मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. ब्रिटिश राज्यकर्ते संपत्ती इंग्लंडमध्ये नेत आहेत असे प्रतिपादन करणारा लुटीचा सिद्धांत कोणी मांडला? या ठिकाणी पाहायचं आहे, ड्रेन थिअरी ऑफ वेल्थ कोणी मांडली, तर दादाभाई नौरोजी यांनी मांडली. म्हणजेच ब्रिटिश राज्यकर्ते भारतातील संपत्ती आहे ती इंग्लंडकडे नेत आहेत असं प्रतिपादन केलं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. पुस्तकाचं नाव काय आहे, तर पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी ड्रेन थिअरी ऑफ वेल्थ म्हणजे लुटीचा सिद्धांत मांडलेला होता. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 39. चौरी चौरा घटनेचा संबंध कोणत्या आंदोलनाशी आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, 1922 साली जेव्हा चौरी चौरा घटना घडली त्यावेळी मित्रांनो असहकार आंदोलन महात्मा गांधीजींनी मागे घेतलं होतं. म्हणजे या ठिकाणी संबंधित कोणतं आंदोलन आहे, असहकार आंदोलन. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 40. रिट ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहेत? मित्रांनो, 5 प्रकारचे रिट आहेत. मॅन्डमस, हेबियस कॉर्पस, सर्शिओरी, कोवारंटो यासारखे 5 प्रकारचे रिट आहेत. आणि मित्रांनो, या 5 रिटचा वापर कधी करतो आपण, जेव्हा मूलभूत हक्कांच्या उल्लंघनासंबंधी घटनात्मक दाद मागायची असते, सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागायची असते, तेव्हा आपण या ठिकाणी या रिटचा वापर करतो. म्हणजे आपलं उत्तर काय असतं, पर्याय डी. घटनात्मक दाद मागण्यासाठी आपण रिटचा वापर करू शकतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 41. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजाद दूंगा असं कोण म्हटलं, तर नेताजी सुभाषचंद्र बोस. पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी भारतात सर्वात कमी पर्जन्याचा भाग कोणता आहे? या ठिकाणी पहा, लेह, कच्छ, जैसलमेर, बिकानेर. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर जैसलमेर, बिकानेर या ठिकाणी पाऊस कमी पडतो. आणि त्या तुलनेत जर आपण लेह, लडाख या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी पाऊस पडतच नाही, कारण त्या ठिकाणी काय होतं, बर्फच पडतो. म्हणजे या ठिकाणी काय झालं, सर्वात कमी पर्जन्याचा किंवा पावसाचा भाग कोणता आहे, तर लेह आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 43. जगाचा कॉफी पॉट म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं? मित्रांनो, जगाचा कॉफी पॉट कोणता देश आहे, तर ब्राझील हा देश आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी. ठीक आहे. कॉफी म्हटलं की ब्राझील लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 44. द राईज ऑफ मराठा पॉवर या ग्रंथाचा लेखक कोण आहेत? मित्रांनो, द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिलेला आहे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. म्हणजे आपलं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 45. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले? ताराबाई शिंदे यांनी. लक्षात ठेवायचं, स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे. पर्याय ए. प्रश्न क्रमांक 46. भूछत्र खडक हा कोणत्या प्रकारच्या खनन कार्यातून तयार होतो? या ठिकाणी पहा, वाळवंटामध्ये जेव्हा वाऱ्यामुळे माती वाहते, वाळू वाहते, त्यावेळी काय होतं, खडकाचे तुकडे उडतात आणि खडकाचा आकार आहे तो छत्रीसारखा होतो, म्हणून त्याला काय म्हणतात, भूछत्र खडक म्हणतात. म्हणजे या ठिकाणी हे काय झालं, तर वाळवंटातील वाऱ्याचं कार्य झालं, वाऱ्याचं खनन कार्य झालं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. प्रश्न क्रमांक 47. प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? मित्रांनो, प्रकाश वर्ष याचा वापर अंतर मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे आपलं उत्तर पर्याय डी असणार आहे. अंतराचं एकक आहे. काय केलं जातं, समजा प्रकाश आहे तो एका वर्षामध्ये 3 लाख किलोमीटर जातो, तर मित्रांनो
या अंतराला काय म्हणायचं? 1 प्रकाश वर्ष. ठीक आहे, 1 प्रकाश वर्ष म्हणजे 3 लाख किलोमीटर. आणि मित्रांनो, जर आपण एका मिनिटात जर 3 लाख किलोमीटर अंतर गेलो तर आपण काय म्हणायचं? आपण 1 प्रकाश वर्ष अंतर गेलो, परंतु किती वेळात गेलो? तर एका मिनिटात गेलो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणी वसईचा किल्ला 1739 साली पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतला? या ठिकाणी पहा, 1739 साली वसईचा किल्ला आहे तो चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून जिंकून घेतला होता. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी असणार आहे, चिमाजी अप्पा. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक असे कोणते चित्र आहे? मित्रांनो, अभय निर्देशक म्हटलं काय लक्षात ठेवायचं? हाताचा पंजा. महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजावर हाताचा पंजा हा अभय निर्देशक चित्र आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ए असणार आहे. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता? बॅरन बेटावर आहे, अंदमान निकोबार बेटांमध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय बी, बॅरन हा भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे प्रश्न समाप्त होत आहे. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचे उत्तर समजले असतील आणि स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.